रोड खणला, बुरम काढला, माती टाकली, त्याच्या 2 महिला 1 पुरुष जखमी झाला. याला जबाबदार कोण? रोडला ट्रॉफिक येते, पाणी नसतंय. बाया 24 तास मला फोन करतात की चल हांड्या घेऊन रोडला जाऊन कुठं बसायचं आम्ही. याचा प्रश्न कोण सोडवायचं? पाणी नाही, लाईट 4-4 दिवस नसती. लाईटीला काय करायचं आम्ही? तर रोज ज्या दिवशी पाणी त्या दिवशी लाईट नसती. लाईट आली तर पाणी कमी असते. मग याला जबाबदार कोण? याच्यात प्रश्न सुटणार ना. प्रश्न सुटण्यासाठी तर आम्ही यांना पाठिंबा देणार आहे. याच्यासाठी हे करणार आहे, प्रश्न सुटण्यासाठी अजित भाऊंनाच पाठिंबा देणार आहे आम्ही. काय वाटते अजित पवार यांची विजयाचा विश्वास? दादा नक्की येणार. अजित दादा ह्यावेळेस येणारच आहेत. आणि पिंपरी चिंचवडचा जो 5 ते 7 वर्षामध्ये एवढा विकास झालेला नाही, तो यापुढे विकास होण्याची खूप खूप शक्यता आहे. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील उद्योगधंदे, पिंपरी चिंचवड मधील उद्योगधंदे अजित दादा जर आले तर खरंच टिकून राहतील ही अपेक्षा आहे. पहिली गोष्ट सांगितली मी आताच की उद्योगधंदे जे आहेत पिंपरी चिंचवड मध्ये ते टिकून राहतील. गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॉफिकचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.